आभार आणि थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील म्हणतोय. मैदानाच्या आतमध्ये आता वळणार आहोत आपण. एक बिग वाली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिगेस्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील दोन संघ. कारण की एका बाजूला पाहतोय आपण सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिली तर गावदी स्पोर्ट्स कोल्ही चिंचोटी टीम. हा बघा नक्कीच मागे जो झेंडा फडकत आहे तिथे बाईक उभी आहे. कारच्या समोर ती बाईकचा मिरर आहे तो थोडासा त्रासदायक ठरतोय. व्हाईट शर्ट हा नक्कीच ओके ओके बाबा नक्कीच थँक्यू सो व्हेरी मच. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या इनिंगमध्ये काय घडते असं धावतोय विराट ऐकवण्यासाठी सज्ज होतील विजयजी भोई. हॅलो. तर आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये सॉरी सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न केला, बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या बॉल वरती मात्र ठिकाणी प्रकाश विकेट मिळवलंय. अतुल ठाकरेनं. प्रकाश बॅक टू द डगआउट. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा वाईट बॉल असणार आहे. आउटसाइड द लेग स्टंप डाव्या एष्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र जाताना आपण पाहिलाय. ओव्हनच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. गावदेवी कोल्ही वर्सेस आपण पाहतोय सोनसरी स्पोर्ट तांबडमाल या दोन संघामध्ये हा संघर्ष आपण पाहतोय. यावेळेस थोडासा अतिरिक्त बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता परंतु जास्तच बाउन्स झाला. व्हाईट बॉल. वन बाउन्सरची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली आहे. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक येतोय व्हाईट. धावसंख्या एकने पुढे सरकली जाऊन पोचली गेली आहे 3 या कड्यावरती. बघा या मॅच मध्ये हवा काढणारी विकेट पहिल्या बॉलवर मिळाली आहे विजय. कारण की अप्पी सारखा खेळाडू बाद गेला. अतुल आणि अप्पी सोबत खेळत आहेत परंतु यावेळेला समर खेळण्याचा नतीजा आपण पाहिला. विकेट बॅटची कडा. विकेट क्रमांक 2 इथे मात्र आपण पाहिले अतुल ठाकरे आपला अस्सल ठाकरे ब्रँड मात्र पेश करत असताना या मॅच मध्ये दुसरी सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये प्राप्त करत असताना यशस्वी षटक फेकत असताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अतुल ठाकरेचा. पहिल्या बॉल वरती मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रकाश तुंबडाला मात्र डगआउटला पाठवलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर काही चेंडू वाईट देखील टाकले गेले. मग कदाचित बॅटरचा थोडा विचार भंग करण्यासाठी ते जयेश वाईट चेंडू टाकले असावे. ही देखील एक गेम प्लॅनिंग असू शकते. बघा इथून आपण पाहिलं तर विकेट मात्र मिळवली आहे. संजय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आता खेळ कसा केला जाईल. षटकातील हा पुढचा बॉल.
यावेळेस आपण पाहिलं तर चतुरपणाने या ठिकाणी हा खेळ मात्र पाहायला मिळाला. हलक्या हातानं मात्र चेंडूला थोडस स्पर्श मात्र केलं गेलं. डिक्लरेशन झोनच्या दिशेने मात्र पाठवलं गेलंय. 2 धावा मिळतील. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे 5 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत 3 आणि 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. अतुलचा पुढचा बॉल. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. शॉट मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 6 या आकड्यावरती. काय म्हणजे जयेश सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे या 2 टीम मध्ये. जरूर मी तर म्हणेन आता तेच खेळावं लागेल कारण की 2 झटके मात्र लवकर लागले त्यामुळे थोडंसं सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. खेचून टाकलेला चेंडू होता. यावेळेला मात्र आपण पाहिलं चेंडूला दिशा दिली आहे. दिशा आणि दशा मात्र दर्शवली आहे. अदितच्या बॅट मधून मात्र यावेळेला सुंदर फटका देऊन जाईल 4 धावा. संघाचा होतोय फायदा. येतोय चौकार. कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए. थँक्यू डीजे. नक्कीच आदरणीय सन्माननीय कुंदनजी बगली साहेबांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. कुंदनजी बगली साहेबांना विनंती करतो की साहेब या आपण आदरपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा कारण की या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी नक्कीच आपल्याला लाभले देखील होते. दरम्यान आलेला हा नो बॉलचा इशारा जो आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतोय मैदानाच्या मध्ये. दुसरा बाउन्सर हाताळला गेला कारण की यापूर्वी देखील एक बाउन्सर हाताळला गेला होता आणि तेच निरीक्षण करत असताना मात्र इथून आपण पाहिलं तर फ्रीटचा चेंडू देखील खेळण्याची संधी मात्र मिळेल. फ्रीटचा चेंडू फुल टॉस खेळला गेलाय. झेल ड्रॉप झालाय. नुकसान जरी झालं नसतं कॅच पकडलं असतं परंतु धावा मिळतील 2. बघा या षटकामध्ये आपण बघितलं ना तर काय झाले विजय. विकेट आलेत परंतु धावा देखील जाताना पाहायला मिळत आहेत आणि या जर धावा अशा प्रकारे येत राहिल्या तर मग सोनसरी स्पोर्ट्स टीमला देखील जाणीव असायला हवी की चांगले खेळाडू तितके आज जे खेळ करतायत ते सुद्धा नाही आहेत परंतु मोजक्याच खेळूंच्या साहाय्याने चांगला खेळ देखील त्यांना करायचा आहे. पहिले षटक समाप्त झालंय. धाव फलकावर आपण पाहिलं 10वा जे आपल्याला पाहायला मिळत आहे 14 धावा. बघा विकेट आलेत परंतु 14 धावा देखील मिळाल्यात. एक मोठा स्टार्ट म्हणायला लागेल. जीत कोई भी ना जाने कुछ भी हो सकता खेल में खेलने आए हम खेलने आए पूरी तैयारी से हम जिम्मेदारी से खेलने आए गली गली भरी भरी तुझे मुझे देखने धरती देखो धड़के जीतो बाजी लड़के नक्कीच आपण पाहिला मंचावर कुंदनजी बगले साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम हार्दिक असं स्वागत असेल कुंदनजी बगली साहेब. आपण पाहिलं एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व कुंदनजी बगली साहेबांना देखील आपण पाहिलेलं आहे कारण की उल्लेख करायचा झाला या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी कुंदनजी बगली साहेब देखील उपस्थित झाले होते. माजी सरपंच चिंचोटी विभाग आपण पाहिले त्यांना आणि नक्कीच सध्या मंचावर त्यांचं शुभागमन झालेलं आहे. बघा इथून आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवणारी टीम म्हणजेच नित्यसाई लोहिया नगरची टीम आपण पाहिली तर ती देखील इथे दाखल झालेली आहे. कालच्या दिवसामध्ये विरा 11 धानिवची टीम आपण पाहिली. विश्वनाथ जाधव अँड कंपनी आपण पाहिली तर या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल झाली. ती देखील टीम इथे नक्कीच आलेली आहे. परंतु आणखीन एक टीम कोणती असेल या 2 पैकी एक. योगेश फुलटा चेंडू फ्लिक्सचा फटका दिशा दिली चेंडूला. चेंडू जाईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. 3 ओव्हरचा मुकाबला आहे. या 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये आपण पाहिलं तर अफाट धावा हा फलकावर जोडण्याचा हा मोठा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत संजय लोखंडेने आपण पाहिलं तर बुद्धिमत्तेचा वापर करत असताना चेंडूला मात्र आपण पाहिलं तर फक्त दिशा देण्याचं कार्य केलं जात आहे की त्यांना जाणीव आहे का आपण समोरच्या ऐवजी आपण मागेच आपल्याला इझिली 2 धावा मिळतील तर नक्कीच आपण तिथे जास्त प्रयत्न करू हे दर्शवलंय त्यांनी.
या वेळेला पाहिलं पण धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या वेळेला चित्र काय घडलं गेलंय. संजय पुढे आले होते, स्वतःला मात्र सावरत असताना गोलंदाजाने चेंडूला पकडलं गेलं आणि अगदी वेळ ते स्टँडवर फेकलं. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होईल. तिसरा मोठा धक्का गावदेवी कोहली टीमला. संजय इज आउट. काय निश्चितच सुवर्ण अक्षरामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. टेम्पो मध्ये देखील पुष्पा आलाय. पुष्पराज झुकेगा नहीं साला, हसमत मगली प्यार हो जाएगा. काय जबरदस्त लिखावट या ठिकाणी एका टेम्पोवर देखील आपल्याला पाहायला मिळते आणि हे छायाचित्र टिपलं गेलं या ठिकाणी प्रीत पाटील यांनी. यावेळेस आपण पाहिलं तर इष्टांच्या समोर 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 पकडला गेला आणि फलंदाज या ठिकाणी आउट होईल. मिस्टर अजय एडगा आउट. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅक टू बॅक 2 विकेट मात्र डाऊन झालेत. सुरुवातीची पहिली विकेट आपण पाहिली तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये झाली आणि ही विकेट आपण पाहिली तर मग लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र आउट झालाय. आता मात्र प्रमोद लोखंडे, एक बडे मिया एक छोटे मिया, भाई भाई मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया या दोन भावांचा खेळ मात्र यावेळेस कशा पद्धतीने राहील गावदेवी कोहली टीम साठी. सध्या तरी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर योगेश बरब, चांगली गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट हा षटकातील पुढचा बॉल. हॅपटॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉट मिड ऑन मध्ये, एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेस आपण पाहिलं तर मग रन इन बिटवीन द विकेट मध्ये थोडासा मात्र कमी पडला या ठिकाणी. अतुल ठाकरेचा काय जबरदस्त थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये प्रमोद लोखंडे देखील झालेत आउट. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला ये गो भेटाय. मग काय अरे बोरीला बोर पिकलाय, बोरी तुला बघून मॅच बोलाय, बोरीला बोर पिकलाय, बोरी तुला बघून मॅच बोलाय, बोरीला बोर पिकलाय, तुला पाहून मॅच बोलाय, बोरीला बोर पिकलाय, बोरी तुला पाहून मॅच बोलाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला ये गो भेटाय, सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला ये गो भेटाय. धन्यवाद. डीजे बोरीला बोर जरूर पिकलाय, लेकिन आमचे प्रीत पाटील कॅमेरामॅन यांनी देखील एक सुंदर छायाचित्र या ठिकाणी टिपलाय. चला मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल करूया. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत खतरू के खिलाडी अक्षय. यावेळेस आपण पाहिलं तर मग अक्षय देखील बीट झालेत. डॉट बॉल येतोय, जवळ जवळ दुसरं षटक आपण पाहिलं तर निर्णायक षटक पाहायला जरूर मिळालंय
आणि सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमच्या बाजूनं सध्या तरी योगेश बरफची चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला. 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली गेली आहे 20 या आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग या दुसऱ्या षटकामध्ये भरपूर फलंदाज देखील बाद झालेत परंतु धावा आलेत त्या म्हणजेच फक्त 6 जयेश. काय म्हणशील योगेशच्या या गोलंदाजी बद्दल ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये त्याने आपले गुणकौशल्य क्षमता टॅलेंट सिद्ध केले. बघा इथे आपण पाहिलं तर योगेशने कमबॅक केले परंतु एक गंभीर विषय अजून असेल की तिसरं षटक असेल. हा मोमेंटमला बदललाय परंतु मोमेंटमला आणखीन पुन्हा एकदा आपल्या बाजूने वळवलं जाऊ शकत आहे कारण की तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजाचा नक्कीच थोडा गंभीर विषय बनू शकते. सोनसरी स्पोर्ट्स टीम चर्चा करताना देखील पाहायला मिळते आणि सोनसरी स्पोर्ट्स टीमचे जे 12वे खेळाडू आहेत ना भरपूर खुश आहेत आज कारण की त्यांच्या टीमचं परफॉर्मन्स चांगलं झालंय आणि आज सांगतात की आज आम्ही या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आलोय आणि सोबत काहीतरी घेऊन आलोय. जयेश थोडीशी मिस्टेक मात्र ठिकाणी झाली होती. मला वाटतं 19 धावा झालेत. अशापर्यंत निश्चितच 20 धावा झालेत असं पुरवलं होतं परंतु थोडीशी मिस्टेक झाली होती ती मात्र पूर्ण केली गेली. नक्कीच आपण बघितलं तर म्हणजेच आज सोनसरी स्पोर्ट्स टीम जे पूर्ण खेळाडू नाही आहे तरी पण सुद्धा आज हसला मात्र एक जोरदार घेऊन आले ते मैदानाच्या आतमध्ये. वैभव दलवे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. वैभवचा पहिला बॉल पायामध्ये होता परंतु खोदून काढले चेंडू जाईल एका टप्प्यानं एक्स्ट्रा कव्हर वाडी लाईनच्या पलीकडं हा आलाय आदिनाथ लोखंडेच्या बॅट मधनं शौकार चारण. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. धन्यवाद डिंजे. हीच तर आहे खरी क्रिकेटपटूंची शान. षटकातील पुढचा बॉल वैभवचा. यावेळेस आपण पाहिला तर टाइम फटका झाला. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सक्सेसफुल होताना जरूर दिसलाय. 2 धावा अगदी चित्ताच्या वेगाप्रमाणे या ठिकाणी ह्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेने आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलं गेलंय 25 आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. लढण्यासाठी काहीतरी मात्र या ठिकाणी आता मात्र आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स मात्र जमा केलाय. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आदित्य उर्फ आदिनाथ याच्या बॅट मधनं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जयेश षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक पुढे आलेत परंतु पुन्हा एकदा 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 27 आकड्यावरती. यानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ मात्र करणार आहोत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ नित्यसाई स्पोर्ट लोह्यानगर आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग सुपर 3 मध्ये पोहोचला गेला तो म्हणजेच विरा 11 धाणीव टीमच्या संघनायकाला विनंती असेल आपण निश्चितच या ठिकाणी येऊन विराजमान व्हायचं आहे. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ मात्र फर्स्ट इनिंगच्या नंतर करणार आहोत. 3 चेंडूमध्ये 8 धाबा खर्च केल्यात वैभवनं. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. संकट मोचक बनण्याचं काम करतोय आदिनाथ. हॅप टॅकल बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे पुढे आलाय पकडतो झेल आणि समाप्त झाला मिस्टर आदिनाथ लोखंडे या खेळाडूचा खेळ आउट. भावेश पवार गुरसी वाला गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला 21
विराईचा आशीर्वाद त्याला, शॉट मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड, शॉट मारी जो मान जातो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की धन्यवाद प्राण. ओडिसे, थँक्यू सो मच. गणेश वाघ आलेत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आपण पाहिला तर मग क्रिजच्या बाहेर मात्र टाकला गेलाय. नो बॉल. कदाचित बॅट फिरवली असती, बॅटला चेंडू स्पर्श झाला असता तर मग आणखी धावा या ठिकाणी आल्या असत्या, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश वाघ मात्र शांत पाहायला जरूर मिळाला या बॉल वरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फ्री हिटचं सिग्नल. पंचांच्या डोक्यावरती मात्र हलकीशी चक्री मात्र फिरली गेले. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी यावेळी गणेशला होती. मिस्टाईम फटका झाला. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कदाचित तिसरी देखील कंप्लीट केली जाईल का येस या नो. पाहूया काय घडले, काय बिघडलंय. मात्र 3 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट होत आहेत असं मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी कळवलं गेलंय. आणि यस, आणि ह्या 3 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 3 धावेनं धावफलक आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचलं गेलंय 31. 31 आकड्यावरती. आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉल वरती काय घडेल, काय बिघडेल हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. कारण एका बाजूने आपण पाहिला तर मग आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम देखील चांगल्या टच मध्ये आहे यंदाच्या वर्षामध्ये. षटकातील हा शेवटचा बॉल. ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न होता. हुकचा फटका खेळण्यासाठी निश्चितच पोझिशन मध्ये आले होते बॅटर, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी. या ठिकाणी आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि विजयासाठी धावा बनवायच्यात आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला. त्या म्हणजेच 32. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो, खेळाडूंनो. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया धन्यवाद ओडिसे, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ मात्र करतोय. ज्या टीमची चिठ्ठी मात्र या ठिकाणी निघाली जाईल तिला मात्र डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळालं जाईल. जयेश, एका चिठ्ठीवरती नाव आपण पाहिलं तर मग विरा 11 धाणे, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे नित्यसाई स्पोर्ट लोहियानगर आणि तिसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे ते म्हणजेच विजयी संघ. या स्पर्धेचे आपण या ठिकाणी पाहिले तर मग सतीश दादा जाबर या आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ मात्र करतोय. चला, एक चिठ्ठी उचलायची आहे. ही चिठ्ठी डायरेक्ट आपण पाहिली तर मग फायनलचं तिकीट या चिठ्ठीमध्ये आहे, परंतु सुरुवातीला मॅच कोणाचं होईल हे देखील आपण अनाउन्समेंट करणार आहोत. विरा 11 धाणे आणि त्यांच्या समवेत
कोणाचं नाव निघेल पाहूया पाहूया कोणाचं नाव निघतंय. विजयी संघ म्हणजेच नित्यसाई स्पोर्ट लोहियानगर डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचली आहे. कॉंग्रॅच्युलेशन नित्यसाई स्पोर्ट लोहियानगर. निश्चितच ज्या मुलानं चिठ्ठी उचलले त्याला देखील दसऱ्यात आपण थोडं खुश करा, कारण डायरेक्ट तुमचं तिकीट मात्र फायनल मध्ये पोहोचवलं गेलंय. क्या बात आहे, त्याला देखील खुश केलंय. येस जयेश. चला बॅटर पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं पालघर जिल्ह्याचं नाव मात्र पुढे नेणारे खेळाडू, अनेक नामवंत खेळाडू ज्याच्यामध्ये आपण विशूला देखील पाहू शकतोय. कदाचित आता इन ॲक्शन मध्ये आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये विहा 11 मध्ये धानिम प्रकाशाला देखील आपण पाहिलं तर पालघरचं नाव रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र खेळणारा हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ते आपण पाहिलं तर मग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक असे नामवंत खेळाडू जे आपल्याला या पालघर जिल्ह्यातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या चर्चा करूया आपण. नक्कीच आपण पाहू शकतो अनेक मोठमोठ्या स्पर्धा अप्पीच्या नावावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक खुल्या गटामध्ये आपण पाहिलं पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग संपूर्ण महाराष्ट्राचं भ्रमण करणारे खेळाडू जे आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जे हिरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा पाहुणे इथे दाखल झालेले आहेत. विजयजी बगली साहेब आहेत दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे पण बघितलं एक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक लावले आहे. नक्कीच 3 षटकारासाठी 500. पांडू सरपंच यांच्याकडून आपण बघितलं तरी पारितोषिक लागले. 3 षटकार मारा आणि 500 रुपये आपण घेऊन जा. नक्कीच 3 कडक कडक षटकार मारा आणि एक कडक कडक 500 रुपयाची नोट घेऊन जा. पांडू सरपंच यांच्या माध्यमातून लागलेलं हे पारितोषिक. पांडू दांडेकर नक्कीच साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलं तर हे पारितोषिक लागले. ही लढाई आता आपल्याला बघायला मिळेल ॲप्पी विरुद्ध अतुल. बघा दोन्ही खेळाडू आपण बघितलं तर एकाच टीममध्ये खेळत आहेत, कारण की टीम 94 कामन एकमेकांच्या सोबत खेळत आहेत. आपसमध्ये आपण बघितलं तर जे चर्चा करूया आपण. नक्कीच आपण बघितलं 2 सरपंच नक्कीच एकत्र बसलेत, मात्र मोठा पंच मैदानाच्या आतमध्ये मारतील आता मंचावरून. नक्कीच आपण बघितलं पांडूजी दांडेकर आणि कुंदनजी बगले साहेब आपण पाहतोय. नक्कीच दोघंही सरपंच राहिलेले आहेत आणि चिंचोटीचा नक्कीच आपण बघितलं तर मग नक्कीच चांगला विकास त्याने केलाय आणि सध्या आपण बघितलं की आता मंचावर दाखल झालेत. यंग मराठा चषकामध्ये पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि मॅचच्या दिशेने बघूया आपण. कधी कोहली टीम हा मॅच जिंकेल का मग आज सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड टीम जिंकेल? दोन्ही टीम्स मात्र जिंकण्यासाठी चालल्यात, कारण की मात्र एकच जिंकणार आहे, परंतु चांगला क्रिकेट खेळतो जिंकेल. बघा प्रवास जयेश मात्र कमी होईल या ठिकाणी हे देखील जरूर पाहायला मिळेल. जो जिंकेल तो मात्र फर्स्ट सेमीफाइनल मध्ये पोहोचेल. जो जीता वो सिकंदर और एक ट्रॉफी लेके जाएगा अपने घर के अंदर. डेफिनेटली कौन लेके जाएगा अब ये वक्त आपको बताने वाला है. देखो गेंदबाजी का अब कमान जो खुद हाथ में लिए तैयार है. अप्पी सामना करेंगे नीलेश.
निलेश पहिला चेंडू फेस करतील. स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला होता. अगदी आपण पाहिलं तर सिनियर खेळाडू होते तिथे. सिनियर खेळाडू म्हटलं तर मग गंगाधर लोखंडे. तलवार जुनी आहे पण अजून धार आपण पाहिली ना जयेश तर तीच पाहायला मिळते. हा नक्कीच आपण बघितलं तर गंगाधर लोखंडे आपण पाहिला भरपूर क्रिकेट खेळले गेलेत चिंचोटी टीमसाठी आणि मला तरी वाटतंय की एक चांगले गोलंदाज देखील राहिलेले आहेत चिंचोटी टीमसाठी. अनेक स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर मग विकेट टेकिंग गोलंदाजी केले. हा नक्कीच ॲप्पीच्या गोलंदाजीवर जरी 2 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल विजयची बगली साहेबांच्या माध्यमातून. आणि आपण बघितलं तर हे पारितोषिक आहे पेस वर्सेस पेस. ओहो या ठिकाणी आपण पाहिलं तर इरादे तर खूप चांगले होते अतुलचे कारण बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती. नैनातून तलवार आहे ना जयेश ती मात्र या ठिकाणी फिरवली होती परंतु वार होता राहिलाय. नक्कीच आपण पाहिलं तर या वेळेला वार मात्र मोठाच होईल. बघा मोठा वार चेंडू सी मारे का पार निघून गेला. हा आलाय आर पार दमदार षटकार. तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार थँक्यू डीजे. बघा एक षटकार मारलाय अजून एक मारला तर 500 रुपये मिळतील. 501 रुपये मिळेल. बघा नक्कीच आपण बघितलं फक्त 500 नाही तर 501 देखील मिळेल. विजय जे नक्कीच बगली साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलंय कारण की ॲपीच्या गोलंदाजीवर तुम्ही 2 षटकार लगावा. विजय काय म्हणशील षटकार आलाय पहिला तर आलाय कदाचित मग दुसरा आला तर 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं जाईल अतुल ठाकरेला देखील. हा सकाळी मला वाटते ते रुपेशला देखील 500 रुपये हातामध्ये आले होते आणि हातातून गेले कारण की 3 विकेट हॅट्रिक साठी आले होते आणि कॅच तिसरा सुटला हातातून. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटला हलकासा चेंडू स्पर्श जरूर झालाय म्हणजेच मिळतील 2. त्या ठिकाणी जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. चलो उठो बाबा से और थोड़ा बाहर की तरफ खड़े रहो. बाहेरच्या दिशेने उभे राहा तुम्हाला विनंती करतोय आणखी बॉल लागू शकतोय वेगाने तिथे बॉल येत आहेत. 2 धावा मिळाल्या तिथे. वेगाने बॅट मात्र पुन्हा एकदा फिरवली जाते. आपण बघितलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट वाला ही कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपण बघितलं तर अतुलचं सध्या वर्चस्व आहे परंतु त्या षटकारानंतर थोडंसं कमबॅक साधण्याचा प्रयत्न ॲप्पीचा देखील होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू आपण पाहिलं. ताकद आणि नक्कीच कमजोरी जाणीव आहे एकमेकांची आणि त्या कमजोरीला मात्र आपण पाहिलं इथून पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि सध्याची कमजोरी होती तिला मात्र प्रकाशनं फॉलो केलंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त चेंडू हाताळले गेलेत. षटकार आल्यानंतर कमबॅक कसा असावा तो देखील या ठिकाणी दर्शवून दिला प्रकाशनं. काय म्हणशील जयेश? हा अनुभव होता तो पूर्णपणे लावला कारण की त्याला माहिती आहे षटकार पडलाय हरकत नाही परंतु माझी ताकद काय त्या ताकदला मी फोकस करेन आणि त्या दिशेने गोलंदाजी करेन आणि केली देखील. भरपूर चांगला षटक राहिलं. षटकारानंतर टीमची टोटल आपण पाहिली फलकावर जे आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा म्हणजे लक्ष आहे जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना 32 धावांचं म्हणजे जी वाटचाल मिळाली आहे म्हणजे बघा धावा येणं गरजेची बाब होती कारण ते धावा आलेल्या आहेत 9 धावा आल्यात त्या देखील कमी नाही आहेत कारण की या धावा मात्र पुढचा मात्र प्रवास मात्र आता ते करताना पाहायला मिळतील. बघा 12 मध्ये 23 धावा आता हव्या आहेत. निलेश परेड आहेत जे स्ट्राईक एंडकडे त्यांनी पहिल्या बॉलवर सिंगल जरूर घेतली होती. बॉलिंग ट्रॅकवर आता येत आहेत मिस्टर अजय. पण तो फिटनेस बघा किती चांगला आहे गंगाधर यांचा कारण की अगदी आपण पाहिलं तर इथून तिथे अगदी आपण पहिला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता
ज्या क्षेत्रामध्ये आपण नक्कीच जर पाहिला होता ना तर जवळजवळ मग धावा मिळतील इथून. नक्कीच आपण बघितलं गंगाधर लोखंडे आपल्याला लॉंगॉनला आहेत आणि मला वाटते कव्हर क्षेत्रामध्ये त्यांचे सुपुत्र देखील आहेत, ते फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. दीपेश ज्यांना आपण पाहतोय. टीमची टोटल वाढली आहे 11 धावा. 11 धावा झालेल्या आहेत फलकावर. ज्याप्रमाणे आपण चर्चा करायची झाली आहे तर येणारे चेंडू आपण पाहिले तर नक्कीच 11 आणि 11 चेंडूमध्ये 21 धावा ज्या हव्या असतील जिंकण्यासाठी. बघा रिक्षा नक्कीच थोडीशी बाहेर उभी करा, मॅच थांबली आहे आमची. बॅटची कडा खेळाडू आहेत तिथे आपण पाहिले उभे होते अगदी गली क्षेत्रामध्ये. कॅच मात्र पकडला जाईल, परतावला गेली ती आपण पाहिलं तर निलेशला आणि पहिला धक्का सोनसरी स्पोर्ट्स तांबलमार्ग टीमला. रवी यांना आपण पाहिलं तर एक सिनियर आणि नक्कीच भरपूर मोठे गोलंदाज ते देखील राहिलेत एका काळामध्ये. कारण की मग गावदेवी चिंचोटी टीम मात्र आपण बघितली तर एक मोठी टीम या पूर्व परिसरामध्ये आपल्याला जरूर बघायला मिळायची. नक्कीच दिनेश लोखंडे यांना देखील आपण विसरून चालणार नाही आहे. गंगाधर असतील ते देखील आपण पाहिलं तर त्या टीमचे हिस्सा राहिलेले आहेत. योगेश आले क्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न चुकीचा ठरला, मिस केली लाईन आणि लेंथ. नतीजा बघितला LBW ची शिकार. फलंदाज योगेश बरब देखील झालाय बाद, फसलाय मात्र आता हा सामना सोनसरी संघासाठी. गॉन. बॅटर वैभव इनफिल्डच्या वरून फटका खेळला गेलाय, अगदी वेगानं आल्या आल्या चौकार मात्र पेश केलाय वैभवनं. बघा योगेश बाद झाले होते, असं वाटलं की थोडं दडपण वाढेल का, परंतु नाहीये. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले. जयेश आम्हाला सांगताय 4 म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहे. टीमची टोटल झालेली आहे 15 म्हणजेच आणखीन 17 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8-17. 17 आलाय, खतरा आलाय, खतरा टळला जाईल का. 2 आहेत या ओव्हर मध्ये. रुपेश दांडेकर आपण पाहिलं पंचांची भूमिका पूर्ण करताना, सोबतच सुरेंद्रजी घाटल यांना देखील आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण पाहतोय वैभवसाठी. लेगच्या जवळ मात्र फेकला जातोय, लेगच्या बाहेर जातोय. हो यस पंच म्हणतात वाईट आहे, पुन्हा फेकावं लागेल. मॅच आपण पाहिली तर अगदी रोचक होताना पाहायला मिळते आपल्याला. बघा 17 पैकी 1 कमी झाली तर आता 16 चेंडू असतील 8 प्रति बॉल मध्ये. आपण बघितलं कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणतंय तर प्रत्येक बॉल मध्ये तुम्ही 2 धावा करा म्हणजे तुम्हाला 16 धावा करता येतील. परंतु प्रत्येक वेळेला एका चेंडूमध्ये 2 धावा करणं तितकं इझी जाणार नाहीये. परंतु तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत 2 धावा देखील घेऊन जाऊ शकत नाहीयेत. त्याच्यासाठी अगदी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हुक काढण्याचा प्रयत्न केला गेला होता, पाहावा लागेल. हा फटका अगदी डिझोनच्या क्षेत्रामध्ये गेलाय. 2 धावा तिथे मिळतील. या 2 टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता जवळजवळ नजर टाकली तर या 16 मधून 2 कमी केल्या तर मग 14 हव्या असतील आणि 7-14 असं इक्वेशन असेल. 7 चेंडू आणि 14 धावा. अतुल आहेत अजून मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे जे सगळ्यात मोठी आणि जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते, कारण की त्यांच्यावर संपूर्ण संघाचा विश्वास आहे.
लेगच्या बाहेर अजय यांना मात्र नक्कीच लाईन सापडत नाहीये. लाईन आणि लेंथ मात्र इथे जर तुम्ही चुकलाय तर या मॅच मध्ये चुकू शकताय. कुठेतरी ह्या लाईनला सुधारावं लागेल. बघा आता आणखीन एक धाव कमी झाली. आता 7 आणि 13 हे समीकरण राहिलंय हा सामना जिंकण्यासाठी. या प्रकारची जर तुम्ही लाईन आणि लेंथ पकडणार तर मग या मॅच मध्ये तुम्ही कुठेतरी खरा परफॉर्मन्स करतायत. पुन्हा एकदा तेच चित्र कार्बन कॉपी आणि आमचे पंच देखील ऍक्शन मध्ये इशारा देत आहेत वाईट. नक्कीच आपण पाहिलं की अचानक आपण बघितलं या वाईटची ऊर्जा निर्माण झाली की काय. पंचांना देखील जोश निर्माण झाला आणि लगेच त्याने आपल्या स्टाईलिश अंदाजामध्ये आपण पाहिलं इशारा पोचवला गेला की वाईट म्हणजे आता काय तर 12 धावा हवे असतील. टीमची टोटल झालेली आहे 20. 7-12 बघा आता 7-12चा उतारा निर्माण झालाय. आता तरी मात्र आपण बघितलं तर भरपूर खर्च करावे लागतात 7-12च्या उतारावर नाव चढवण्यासाठी. परंतु या वेळेला आता या 7-12 म्हणजे या मॅचचा 7-12 कोणाच्या नावावर जाईल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका आहे परंतु हवेत फिल्डर आलेत. सुंदर कॅच मात्र पकडला जातोय. फलंदाज होतील वैभव तिथे बाद. मॅच फसलाय. जिंकण्यासाठी आता आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असेल सोनसरी स्पोर्ट्स तांबड माल या टीमला. अतुल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण पाहिलं की सोनसरी स्पोर्ट्स टीम या मॅच मध्ये असेल. परंतु 6 मध्ये 12 करणं तितकं सोपं जाईल की नाही ते देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटा म्युझिकल ब्रेक. डीजेला देऊ संदे. मैदानाच्या आतमध्ये येथील जयेश. त्यानंतर आम्ही येऊच या गाड्यानंतर मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु मेहनतीने हे रंग मात्र त्यामध्ये आपल्याला भरावे लागतात. आता मेहनतीने रंग भरण्याची वेळ आलेली आहे. बघा 6 मध्ये 12 धावा करायच्या आहेत. वैभव कांबळी बॉलिंग ट्रॅकवर मात्र इथे सज्ज झाले. 6-12 बघा इथून आपण पाहिलं की नक्कीच किपर रेडी नव्हती. आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये नक्कीच नजर टाकतात. अतुल जवळ आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजेच आपण पाहिलं काय तर ही मॅचची मात्र पूर्णपणे जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर आहे. फुल टॉस स्वान गेलय. चेंडू जाईल सीमारेखा पार. हा अतुल नावाचा ब्रँडेड षटकार साधावा. बघा पूर्णपणे गेम पलटून टाकला. पहिल्याच बॉलवर आलेल्या 6. आता आपण पाहिलं तर मग 5-6 होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. अगदी आपण बघितलं तर चर्चा केली जाते की अतुलच्या एका षटकारानं पूर्णपणे चित्र पलटलं गेलं. म्हणजे 6-12 हव्या होत्या तिथून नक्कीच आपण पाहिलं एका फटक्यामध्ये 6 कमी केल्या. आता 5 मध्ये 6. वैभव बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने फटका खेळला जातो. एकदा तर मिळणार आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होऊ शकतो. मिसफील्ड झाली आहे. 2 धावा मिळाल्या. आता बघा इथून आपण पाहिली आहे तर मॅच ज्या स्थितीमध्ये आहे तिथून बदलण्याचा प्रयत्न देखील होत असताना पाहायला मिळेल. बघा जिथून आपण जवळ 8 धावा या पहिल्या 2 चेंडूमध्ये झाल्यात. तर मग आता काय राहिलेले चेंडू असतील 4 धावा देखील हव्या आहेत. 4-4 आम्ही समीकरण मात्र आपण पाहायला मिळत आहे. येणारे ज्योती मात्र आपण पाहू शकतो यावेळेला नकार दिला जातोय.
अतुलच्या माध्यमातून त्यांना जाणीव आहे, कारण की कदाचित जर स्ट्राईक पासून आपण लांब गेलो तर सामन्यामध्ये आपल्याला धोका निर्माण होईल. परंतु यावेळेला हा डॉट चेंडू खूप महत्त्वपूर्ण राहील, कारण की एका धावेचं मात्र प्रेशर वाढेल. कारण की आत्ता आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 3 आणि या 3 मध्ये 4 करायचे आहेत. एक चांगला फटका मात्र आपण बघितलं तर सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड टीम आहे ते अगदी आपण पाहिलं तर सेमीफायनलमध्ये येईल. परंतु चांगली बॉलिंग, टॉपिच विकेट मिळाली आहे अतुलची. मात्र मॅच मात्र आता फसली आहे, कारण की इथून आपण पाहिलं तर राहिलेले चेंडू आता 2. या क्षणाला मोठा धक्का, अतुल ठाकरे मात्र झालाय बाद आणि त्यामुळेच सोनसरी स्पोर्ट्स टीम पाहिली आपण तर अडचणीमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. चित्र आता आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू शिल्लक असतील 2 चेंडूमध्ये 4 धावा. मॅच हा जिंकेल कोण मात्र आपण पाहिलं इथून जाईल सेमीफायनल मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. मात्र घेऊ एक छोटा ब्रेक. भावेश पवार गुरुजी वाला गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान जतो कमान पब्लिकची ही वाढे Thank you, डिमांड. हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे खेळाडू आहेत ना, कारण की या खेळाडूंचा खेळ असा आहे की एखाद्या गावामध्ये गेला ना की त्यांच्या गावातला चांगला खेळाडू कोण माहिती नाही आहे, परंतु भावेश पवार कोण आहे, नक्कीच पवन केनी कोण आहे त्यांना नक्कीच माहिती आहे. कारण की या खेळाडूंचा आपण पाहिलं खेळच असा आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग त्या खेळाडूंमध्ये सुमार आपण बघितलं त्या यादीमध्ये असलेले नामवंत खेळाडू आपण त्याच्यामध्ये चर्चा विशूची देखील करूया. नक्कीच त्याला देखील आपण पाहिलंय, कारण की विशूचे देखील अनेक फॉलोवर्स आपल्याला या ठाण्यामध्ये असतील, पालघरमध्ये असतील, अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघा 2 मध्ये 4 धावा आता करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन बॅट चेक हॅलो बघा हॅलो चेक हॅलो बघा अगदी या चित्तथरारक सामन्यामध्ये आता मात्र जो क्षण आलेला आहे की जिथे या 2 धावा भरपूर महत्त्वपूर्ण आल्या, कशा पण आल्या धावा आल्या. आता मॅच मध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की एकामध्ये एका धावेची गरज आहे, फक्त 1 धाव नाही आहे. तर इथून आपण बघितलं तर ही एक ट्रॉफी आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर हा एक चेंडू कोणाला नक्कीच या ट्रॉफीच्या दिशेने घेऊन जाईल. कारण की आपण पाहिलं तर भरपूर शेजारी वाढलेले आहेत. आपण पाहिले तर या गाडीला अगदी सिली मिड ऑफ पाहायला मिळतोय, त्याच्यानंतर सिली पॉईंट नक्कीच सिली पॉईंटला हटवलं गेलं आहे. आपण बघितलं तर नक्कीच सिली मिड ऑफला पुन्हा एकदा तैनात केलं आहे. सिली पॉईंट पाहिला पण त्यानंतर सिली मिड ऑफ आहे ऑन आहे, त्याचनंतर शॉर्ट लेग आहे, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. मिड ऑफला वर ठेवलं आहे, मिड ऑनला वर ठेवलं आहे आणि कव्हरला देखील वर ठेवलं आहे. एकामध्ये एक रोखायची आहे, परंतु आपण पाहिलं ती रोखण्यामध्ये यश मिळेल का. अगदी रोमहर्षक मुकाबला पाहायला मिळतो. 1 चेंडू एका धावेची गरज सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाड टीमला. उंचावून केलेला फटका, हा फटका जाईल
बाउंड्रीच्या पल्लीकडे नाही, परंतु धावा मात्र मिळवल्या जातील विजयी. आणि अशा तऱ्हेने आपण पाहिला तर सुपर 3 मध्ये आपण पाहिली तर प्रवेश करणारी टीम मात्र ठरताना पाहायला मिळते आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स. जाऊ शकताय तुम्ही नक्कीच. आपण पाहिलं तर सोनसरी स्पोर्ट्स टीमचे खेळाडू सेलिब्रेशन करू शकताय तुम्ही. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय अतुल ठाकरे या खेळाडूला.